राज्य सरकारच्या धोरणानुसार यापुढे सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांवरती आईचं नाव लिहिणं बंधनकारक 1 मे पासून अंमलबजावणी। महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरवाचा दिवस। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही काम करत राहू। नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईमधल्या शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्र्यांची हजेरी। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा सोहळा संपन्न। महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन। मंत्री मंगल प्रभात लोढाही उपस्थित। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हुतात्मा स्मारक येथे उद्धव ठाकरे यांनी रात्री वाहिली आदरांजली। यावेळी आदित्य ठाकरे, अनिल देसाई, संजय दिना पाटील, अरविंद सावंतही उपस्थित। महाराष्ट्राला कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या लुटारूंना दाखवून देऊ, उद्धव ठाकरे यांचा इशारा। माझं सत्व, माझं तत्व आणि सर्वस्व महाराष्ट्र धर्म। आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अखंड महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक्स माध्यमावरती महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं राज ठाकरे यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली। उज्ज्वल निकम आणि आशिष शेलारही यावेळी उपस्थित होते। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा। अजित पवारांकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा। नाशिकमध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं दादा भुसेंच्या हस्ते ध्वजारोहण। पोलीस संचलन मैदानावरती ध्वजारोहण सोहळा संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।